नमस्कार, मी अंकिता. अंकिताच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण आषाढ स्पेशल ज्वारीच्या पिठाच्या तिखट पुऱ्या बनवणार आहोत. कुठलंही डाळ, तांदूळ भिजत घालायची आवश्यकता नाहीये. घरातल्याच पिठांमध्ये आपण खमंग आणि खुसखुशीत अशा ज्वारीच्या पिठाच्या पुऱ्या बनवणार आहोत. बनवायला ही अगदी सोपी रेसिपी आहे. तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला झटपट रेसिपीला सुरुवात करूया. इथे 7 ते 8 हिरवी मिरची घेतल्यात. आता 10 ते 15 लसूण पाकळ्या घेतल्यात. 1 चम्मच जिरा घातलाय आणि पाणी न घालताच आपल्याला हे असं जाडसर भरड वाटून घ्यायचे. बघा आपण इथे पाणी न घालता छान असं जाडसर वाटून घेतलंय. आता आपण इथे 2 वाटी ज्वारीचं पीठ घेतले. ज्या वाटीने आपण इथे गव्हाचं पीठ घेतले त्याच वाटीने आपण इथे 2 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ घेतले. गव्हाच्या पिठाने छान असा चिकटपणा येतो आणि बेसन पिठाने छान असा खुसखुशीत होतात पुऱ्या. इथे 1 वाटी आपण ओवा घेतलाय, 2 वाटी सफेद पांढरे तीळ घेतलेत, धना पावडर, काळी मिरी पूड, हळद घातले, 1 वाटी बारीक केलेली कोथिंबीर घातली. कोथिंबीर आपल्याला इथे खूप अशी बारीक करून घ्यायची पुरी लाटताना, मग आपली पुरी एकदम व्यवस्थित होते. आता टाकूयात चवीनुसार मीठ आणि आपण जे लसूण, जिरा, मिरची मिक्सरला बारीक करून घेतले आता ते टाकूयात आणि छान असं आपल्याला आता हे इथे पीठ मळून घ्यायचे. पीठ आपल्याला असं घट्टसरच मळायचे. पीठ मळताना बघा आपण इथे गरम पाणी करून घेतले. हाताला सोसवेल असंच गरम पाणी करून घ्यायचे आपल्याला आणि एकदम सैलसर नाही करायचे आपल्याला. बघा असा पिठाचा इथे घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. आता आपण इथे लावूयात तेल. तेल लावून पीठ असं छान आपण इथे आता मळून घेऊयात. हे पीठ मळल्यानंतर आपल्याला भिजत ठेवायची गरज नाहीये. पीठ मळल्यानंतर लगेचच आपल्याला इथे पुऱ्या लाटायला घ्यायच्या. तर इथे ज्वारीच्या पिठाचं चिकट नसतं त्यामुळे मग आपल्या लगेचच इथे पुऱ्या बनवायला सुरुवात करायची. चला आता आपण इथे पुऱ्या बनवायला सुरुवात करूया. आपण भाकर बनवायला जेवढा गोळा घेतो ते त्याच्यापेक्षा थोडंसं इथे आपल्याला जास्त गोळा घ्यायचा आहे आणि छान अशा इथे आता पुरी लाटून घ्यायची. बघा आता आपण इथे पोळपट घेतलाय. आता आपण छान असा गोळा तयार करून घेऊयात आणि पळपटाला आपण इथे तेल लावून घ्यायचे. तेल लावल्यानंतर काय होतं ना, की अशी लाटताना चिकटत नाही आपली भाकर. बघा आता आपण जशी बाजरीची भाकर बनवतो त्यापेक्षा थोडीशी अशी आपल्याला इथे जाडसर अशी भाकर लाटून घ्यायची. भाकर लाटताना आपली थोडीशी लाटून झाली का वरतून आपल्याला सफेद तीळ टाकायचे आणि पुन्हा आपल्याला लाटून घ्यायचे. दोन्ही पण साईडने आपण तसेच करणार आहोत. दोन्ही पण साईडने आपण तीळ लावून घेणार आहोत. त्याने काय होतं की आपले पुरी तळताना तीळ तेलामध्ये सुटत नाहीत आणि एकदम छान अशी खुसखुशीत अशी आपली पुरी बनून तयार होते. एकदम चपातीसारखी आपल्याला इथे नाही करायची. अशी भाकरीसारखी जाडच ठेवायची. ग्लासाने किंवा वाटीने असं तुम्ही इथे बघा अशा प्रकारे छोट्या-छोट्या अशा पुऱ्या करून घेऊ शकता. हे बघा अशा जाडसरच ठेवायच्यात आपल्याला. मग ते एकदम खुसखुशीत होतात आणि खाताना एकदम मस्त लागतात. इथे आपण तेल मस्त गरम करायला ठेवलंय. आता आपण थोडंसं पीठ टाकूयात तेलामध्ये. एकदम लगेच असं बुडबुडून वरती आलं की समजायचं आपलं तेल एकदम परफेक्ट असं तापलंय. आता आपण थोड्या-थोड्या करून सर्व पुऱ्या अशा मस्त तळून घेणार आहोत. गॅस आपल्याला एकदम फास्ट पण नाही ठेवायचा आणि एकदम स्लो पण नाही, मीडियम ठेवायचा आहे. एकदम स्लो केला की मग पुरी कशी वातड होते आणि फास्ट केला की पुरी आतमधून अशी शिजली जात नाही, तळली जात नाही. आता बघा एकदम मीडियम आकारावरती आपल्या पुऱ्या छान अशा फुगल्यात आणि आता आपण इथे छान 1-1.5 मिनिटं लागतात पुरी तळायला. छान अशा खुसखुशीत होईपर्यंत आपल्याला इथे या सर्व पुऱ्या मस्त अशा तळून घ्यायच्या. एकदम खुसखुशीत होतात आणि चवीलाही खूप अप्रतिम लागतात. पावसाळ्यामध्ये आपल्याला चहासोबत खायला, कमी भुकेच्या वेळामध्ये खायला एकदम अशी सोपी रेसिपी आहे. बघा आपल्याला इथे अशा प्रकारे ह्या सर्व पुऱ्या आपण इथे तळून घेणार आहोत आणि चवीलाही खूप अप्रतिम लागतात. अशा 10 ते 15 दिवस आपल्या पुऱ्या इथे स्टोअर करून आपण ठेवू शकतो. बघा एकदम खुसखुशीत अशा आपल्या ज्वारीच्या पिठाच्या पुऱ्या बनवून तयार आहेत. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.